पन्हाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अंबुभाळ परिसरात सापडलेल्या बेवारस मृतदेह प्रकरणाचा छडा लावत तब्बल 2 महिन्यांच्या तपासानंतर 4 आरोपींना पकडलं आहे। यामध्ये सागर धुळाप्पा बंडगर वय 38 राहणार खेबवडे तालुका करवीर, शुभम खाणूमेटकर वय 24 राहणार महे तालुका करवीर, कृष्णात शिंगाप्पा धनगर वय 46 राहणार अडूर करवीर, गोरख शिंगाप्पा धनगर वय 52 राहणार अडूर करवीर यांना अटक करण्यात आली आहे। दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी अंबुभाळ कणेरी गाव हद्दीत एका अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील पुरुष जातीचा मृतदेह आढळला। कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी मृताच्या खिशात सापडलेल्या एका फाटलेल्या चिठ्ठीवरून तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख प्रशांत पांडुरंग कसबले राहणार चंदगड अशी पटवली। याबाबत अधिक माहिती अशी की प्रशांत कसबले हा कोल्हापुरात मजुरीसाठी आला होता। आरोपी सागर बंडकर याने त्याला खेबवडे येथे बकरी राखण्याच्या कामासाठी नेले, मात्र प्रशांत 2 दिवसात पळून गेल्याने आरोपी शुभम मेटकर याने त्याला पुन्हा पकडले व मारहाण केली। आरोपींनी त्याला कामासाठी आणखी एका ठिकाणी पाठवले, तेथे तो गंभीर जखमी झाला, मात्र उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला। आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात टाकून दिला। या कामी कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडभैरी तसेच पोलीस अंमलदारांनी उत्कृष्ट तपास करून गुन्हा उघडकीस आणला। या प्रकरणात पन्हाळा पोलिसांनी उत्कृष्ट तपास कार्य करून गुन्हेगारीवर वचक बसवला, जिल्ह्यात त्यांचे कौतुक केले जात आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शाहबाज मुजावर, कोल्हापूर। कनेरेवाडी या गावाच्या हद्दीत जंगलामध्ये दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी एक सडलेल्या अवस्थेतील कुजलेला असा एक मृतदेह मिळून आला होता। त्याची कोणतीही ओळख पटलेली नव्हती। त्याच्या खिशामध्ये एक मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी मिळाली। त्या चिठ्ठीवर असलेला नंबर व त्याचबरोबर इतर गोपनीय माहिती याचा डिटेल तपास 2 महिने आमच्या पथकाने केला आणि त्या माध्यमातून त्या कंत्राटी लेबर एक लेबर सागर बंडगर, शुभम मेटकर यांनी त्याला काठीनं मारहाण केली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला कृष्णा धनगर व गोरख धनगर याच्याकडे कामाला बकरी चारण्यासाठी ठेवलं। त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर ते 2 कृष्णा धनगर आणि गोरख धनगर यांनी कोणतीही पोलिसांना न माहिती देता त्या मृतदेहाला घोड्यावरून खेचरावरून वाहत नेऊन त्या जंगलात नेऊन त्याला टाकलं। यामध्ये जो मयत व्यक्ती आहे तो प्रशांत गजबिले याला च्या टीमने विशेषतः पन्हाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले, त्याचबरोबर PSI कोंडभैरी, त्याचबरोबर तपास अधिकारी तपास अंमलदार मुल्ला व इतर पोलीस हेड कॉन्स्टेबल वायदंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील यांनी अत्यंत चिकाटीने शिताफीने व गोपनीय माहितीच्या आधारे ह्या गुन्ह्याचा उलगडा केला व मर्डरमधील 4ही आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।